नमस्कार मित्रांनो, आता 11:15 वाजलेत. तर मी बैल झुपून ठेवलेत नांगराला. तर मी पप्पाची वाट बघतोय आणि ऊन तर किती पडायला लागले. आता पडायला लागले म्हणजे आता जाणवायला लागले जास्त ऊन. तर अद्रकीच्या 3 साऱ्या राहिल्यात, तर त्या काढायच्यात आज. म्हणजे दुसरं आपल्याला भाजीपाला करायचं ह्या शेतात. आता मी पप्पाचीच वाट बघतोय. अशी चालू आहे आपली अद्रक काढायची. मी तर कधी मी बैल हाकायलाच असतो. पप्पांनी नांग धरलाय, आईने फोन धरलाय. असे चालू आहे अद्रक काढायची. आपल्या इकडं बोरचं चालू आहे पाणी नेपियरमध्ये. आता पाणी तर पिलं मी इथं. तर नेपियरचं पाणी बघतो का दारे कुठे काय ते बघा. इकडं आपली कोथिंबीर, पण कोथिंबीर काढायचीच नाही कारण की तिला फुलं बी यायला लागलीत आणि तिला भावच नाही. रुपयाला जुडी काढायला बी परवडत नाही, त्याच्यामुळे ती अशीच राहून द्यायची. सगळ्या कोथिंबीरला फुलं आलेत. ती महागच 5-6 दिवस झाली काढायला आलेली, पण कोथिंबीर मार्केटमध्ये भाव नाही ना सध्याला, तर त्याच्यामुळं काढायची नाही ती. बाकी भिजली तर मस्त आहे. म्हणजे आता कोथिंबीर भिजवायची नाही, नेपियरलाच पाणी सोडले. नेपियर बी बऱ्यापैकी वाढला, आता लाईन वगैरे दिसतात व्यवस्थित. कोथिंबीरीतला नेपियर तर भिजलं शेवटपर्यंत, इथपर्यंत पाणी आले, पाणी लास्टपर्यंत गेले. आता पाणी बदलतो एकदा दार. हे मोठा दिसतो ना, ह्या नेपियरमध्ये लावतो. ह्याला आपल्या कोथिंबीरीचा कार्यक्रम फेल गेला राव. तर पाणी इकडं मी पाट नाही का काढलं, म्हणजे माती लावून त्या 2-3 सारे भिजत नाही त्याच्यामुळं. तर पाणी आता ह्या पाट्याने लावले, मग शेवटपर्यंत भिजेन. हे लाल का नेपियर आहे ना, हे म्हणजे हे तोडायचं चालू आहे आता. तर बघा सुरुवातीला असा हिरवा दिसतो बरं का, म्हणजे ज्यावेळेस नवीन येतं त्यावेळेस हिरवा असा दिसतो. परत मग काय होतं, ह्याची थोड्याशा कडा लाल दिसतात, कडा आणि मध्ये शिराला लाल दिसतो. हे बघा असा होतो. परत मग नंतर तिकडं लाल दिसतो जास्त आणि मोठा झाला ना मग एकदम लाल दिसतो. मी आता किल्लरीला घेऊन आलोय बरं का इकडं. तिला पाणी पाजलं आणि हौदावून तिला डायरेक्ट इकडं डाळिंबात आणलं. हरण्या तर मी सकाळीच पलीकडच्या कडेला बांधलंय, ते ओरडत आहे आता मला बघितलंय ती. मग खिल्लरी तर गवत खायला बांधतो कुठंतरी, तर चांगलं गवत बघतो वाढलेलं. आता डाळिंब भिजवलंय ते रान, आता गवत वाढायला चालू होईल. तोपर्यंत तिला पलीकडच्या कडेला बांधतो. इकडं पुढे चांगली जागा आहे ना. आंब्याला तवर कमी नव्हती, जास्त आली नव्हती. किती आली तवर कुठं आहे. आंबे सेट झालेत बरं का. काही ह्या पिवळ्या पडल्यात, त्या राहणार नाहीत. फक्त ह्याला एकच आंबा राहतोय, 2 इथं एक आणि इथे. ह्याच्यातले वाऱ्याने काय पडणार आहेत, पाऊस आल्यावर काय पडणार आहेत. ह्या ढगळ्याला चांगले आंबे सेट झाले, तिथे सगळे हिरव्यात. म्हणजे ह्या राहत्यान, ह्या कैऱ्या राहत्यान, काही मोठ्या काही छोट्या, छान आहेत राहू. आले यावर्षी सगळे पीक आपल्याला धोका द्यायला लागले काय. बघा ना, आंब्याला नव्हतीच किती आली, तवर कमी आहे, नव्हती जास्त. म्हणजे यायला पाहिजे पण थोडी बघा. सिंधू आंबा आहे ना, तर त्याला तवर जास्त आला होता, तर त्याच्यामुळे त्याला नव्हती काहीच आली नाही. आणि बाकीच्या आंब्याला कसं तवर कमी आला आहे, नव्हतीच जास्त, नव्हतीवरच गेले. तर त्याच्यामुळे आपण लवकर भिजवलं बी नव्हतं त्यांना. म्हणजे पाऊस उघडल्यापासून ज्यावेळेस तवर निघला ना, तर त्याच वेळेस भिजवलं, आणि भिजवलं की लगेच त्याला नव्हती आली. बरं जाऊ द्या, जेवढं तवर लागलं ना, तर तेवढं तरी आपल्याला खायला भरपूर आंबे होतात, काही अडचण नाही. ह्या शेतात आपले ज्वारी कशी आली, भारी आली, बरी चांगली मस्त आहे. हिला खत टाकावं लागेल, एकदा भिजवावं बी लागेल, पाणी द्यावं लागेल. ज्वारीच्या खाली आपले बटाटे. आता बटाटे उकरूनच बघतो नेमके काय हाल आहेत. डुकऱ्यांत त्याचे पहिलेच हाल केलेत, पण तरी आता हे इथं बघतो मी बटाटे आहेत का नाही, कशी आहेत काय, केवढा लेत. अरे इथं बटाटेच लागा ना मला. ए यार बटाटे गायब झाले काय, कुठे रे. आहेत यार. हे बघा इकडं बटाटे, तिकडं बस कवळेत राव. आणखीन साल निघते ह्याची. बघा असे बटाटे चांगले आलेत. म्हणजे एवढं मोठाले नाहीत साईजनी छोटालेत, कारण की झाडं पण छोटाले होते ना, लय मोठाले झाले नव्हते. तर इकडे एक आहे, परत दुसरं इकडे एक गोटी बटाटा आहे.
इथं आपला गहू आणि गव्हाला चालू आहे पाणी. काल जे दारे चालू होते ना तर तेच दुसरीकडे दारे चालू आहेत. म्हणजे अगोदर पुढं होता, आता मागं घेतलं आहे थोडंसं पाणी, कारण की जांब पेरूचं झाड आहे आणि त्याच्या पलीकडचं भिजत झाले. आता अलीकडं पाणी लावले. पाणी हे बराच वेळ झालं लावले, तर त्याच्यामुळं मला वाटतंय भिजलं असं हे बी. पण एकदा जाऊन खात्री करतो. गहू जरा पातळ झालं बरं का, म्हणजे एवढा भारी आला नाही, पण आता एवढ्यातच समाधान मानावं लागेल आपल्याला, एवढ्या गव्हातच. कारण की कुठं कुठं लयच पातळ झालं ना, हाईट जास्त झाली नाही, पण कुठं कुठं आहे चांगला, तर त्याच्यामुळे समाधान मानावं लागेल. आणि तो पलीकडचा गहू ना, तर तो एकच नंबर म्हणेन मी, कारण की तो मस्त आला, बेस्ट आला. चला आता बघू, तो इकडं तर पाणी आहे, आता रस्त्याकडे जावं लागेल ह्यातून. आता इथले दारे तुम्हाला कसे सांगतो बरं का, मी वरच्याकडील पाणी लावले ना तर ते डायरेक्ट खालच्याकडीला भिजत जातं. जर नसेल गेलं ना तर तिथंच पाणी चालू राहून द्यायचं. आणि ज्यावेळेस खालच्याकडीला पाणी जाईल ना तर त्यावेळेस मग पुढे एक नळी ना, तर ती नळी काढायची, मागच्या गावात पाणी राहून द्यायचं. आणि मागच्या गावात पाणी लावलं ना, परत मग आजचा पूर्ण दिवस तरी बघायला यायची गरज नाही. 5 वाजता लाईट जाते दिवस मावळता, मग 5 वाजेपर्यंत पाणी ह्या गावात राहतं. तर असे म्हणजे इकडे जास्त यायची गरज नाही. सकाळी पाणी लावले ना तर मी आता दुपारी फक्त म्हणजे बघायला चाललो आहे की कुठवर भिजले काय नाही, पाणी बदलायची गरज आहे का. अशी गव्हाची दारे आजकाल सोपे आहेत. सुरुवातीला होते अवघड, हाताने माती सारून जिकडचं भिजलं नाही तिकडचं भिजवायचं वगैरे. पण आता हे कसं आहे, गव्हाचे बुडं मोठाले झालेत ना बुडके, तर ते बुडके मग पाणी अडून धरतात ना, मग त्याच्यामुळे हे आजूबाजूला पाणी पसरतं आणि सगळं मग व्यवस्थित भिजत जातं. पाणी तर इथवर आलं आहे, मला वाटतं शेवटपासून भिजले का काय. मी इकडे शेवटला आलो आहे, तर इकडे शेवटला पाणी साचलं आहे. अर्धा तास आधीच पाणी बदलायला पाहिजे होतं, एवढं पाणी साचून राहिलं इकडं. चला आता मग दार बदलितो परत. आता एक मागची नळी काढली ना, परत मग इकडे यायची गरजच नाही, फक्त नेपियरच्या दाराकडे लक्ष द्यावं लागेल. पाणी मागच्या गावात काढले. आता बैल मला बघितलं की जुटले, कारण मी आणला त्याला घास सांडला पलीकडे. ह्यालाच लय मेहनत लागते एवढंच कापायला, बारकाला त्याने. परत ह्याच्यातलाच थोडा लाल उटीला टाकतो, लालीला. आता आलो मी तुम्ही पार्सल नेण्यासाठी. आता घरी गेलं सांगतो पार्सल काय आहे ते. आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवले. हां चल. तर मित्रांनो मी घरी आलो आहे, तर जेवण वगैरे केलं आहे. तर ही जी सेल्फी स्टिक दिसते ना, तर ही आपल्याला गौरवदादांनी दिली. तर त्यांनी कमेंट केली होती मला की तुला सेल्फी स्टिक द्यायची वगैरे, म्हणून नंबर दे. तर ही सेल्फी स्टिक दिली, मला तर आवडली, छान आहे. आपण आता ह्याचा उपयोग मी करणारच आहे. तर थँक्यू गौरवदादा परत एकदा. आणि ह्याच्या अगोदर आता आम्हाला हे पहिलं नाही दुसरं गिफ्ट आहे. तर जे सबस्क्रायबर आपल्याकडे आले होते ना, फारुख दादा, तर मी त्यावेळेस बटाटे लावत होतो बैलगाडी, त्यांना घेऊन गेलो होतो. तर त्यावेळेस तर लयच कामं बिझी होते बाबा, त्यांना जास्त वेळच देता आला नाही. आणि ते शेतीच बघायला आले होते ना, तर त्याच्यामुळे मी माझे कामं कंटिन्यू ठेवले. तर त्यांनी मला ड्रेस घेतला होता, म्हणजे सांगणं, मला आईला पप्पाला कपडे घेतले होते त्यांनी. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की म्हणजे ज्यांचं क्रेडिट त्यांना भेटलं पाहिजे, म्हणजे ज्यांचं त्यांना क्रेडिट भेटलं पाहिजे. मग त्याच्यामुळेच मी सांगितलं की मला फारुखदादांनी कपडे केले होते. आणि स्टिक आहे ना, तर सेल्फी स्टिक, ही ट्रायपॉड सेल्फी स्टिक मला गौरवदादांनी दिली. तर थँक्यू गौरवदादा. हां, आणि गौरवदादांना आपले सबस्क्रायबर आहेत, आमचे पाहुणे वगैरे नाही किंवा ओळखीचे नाही. मी आता नेपेर तोडून ठेवतो. आणि नेपेरमध्ये पाणी पण चालू ना दारे धरायचे, तर हिरव्या नेपेरमध्ये पाणी खाली, मग तिकडे चुकलं आहे हिरव्या नेपेरमध्ये, त्याच्यामुळं लाल काच नेपेर तोडतो. तर पटपट तोडून घेतो लाल का नेपेर. परत घरी नेऊन कुट्टी करायची नेपेरची. काटेल येत राहू ह्या नेपेरला पण. या लालक्या नेपेरला काटेला येत ना, तर त्याच्यामुळे मग वरून मी गुणी धरली, म्हणजे मानाला काटे टोचून येत, मानाला हाताला म्हणून. आता कुट्टी करून घेतो, म्हणजे एक कॅरेट भरायला होतो, कॅरेट भरलं की गायला नेऊन टाकतो, परत मग दुसरं भरलं की बैलाला टाकतो. तसं सगळ्या जनावराला कुट्टी चालूमध्येच टाकून घेतो खायला. म्हणजे मला अंदाज येईल की एवढा नेपेर बास का आणखीन आणावं लागतो म्हणून. तर मला तर वाटतं एवढं बास होतं काही, कारण जनावर कमीच आहेत घरी. खिल्लेरीला तर चरायला बांधले तिकडं डाळिंबात, तर त्याच्यामुळे एवढ्या जनावरांसाठी एवढी कुट्टी बास होती. आणि उरलेली कुट्टी थोडीशी आपल्या पांढऱ्या पिल्ल्याला टाकायची.
आता इकडं सगळ्याला तर खायला टाकले, फक्त ही पिल्लुडी खायला टाकायची राहिली, तर तिला आज एकदम पाठीवर ठेवलं आहे. फक्त सांडू नाही तिने खाण्या, फक्त सांडू नको, भरलेली पाठी बघ. रामफळ काढायला ना आज बी वेळ नाही भेटला मला. पाखरं खायला लागलेत राव, म्हणजे खाऊ त्या पाखरांनी पण खायला पाहिजे, पण कुठले जे मला काढता येणार नाहीत, माझा हात पूर्ण नाही ना, लय बारीक फांटेले आहेत ना, तर तिथले पाखरांनी खायला पाहिजे. पण पाखरं जे समजा मोरलेलं आहे ना, पिकलेले, तर ते खाऊन टाकतात, कुठले विचारच करत नाहीत. मग त्यांनी अडचणीतलं खायला पाहिजे, म्हणजे जे सोपं सोपं ते मी काढून घेईन, पण पाखरं ऐकत नाहीत. ही आपली मका आता चांगली हेल्दी झाली बरं का, हिरवीगार आहे, आणि आता वाढायला पण लागली चांगली, बऱ्यापैकी चांगली वाढायला पाहिजे. आणि कलर तर मस्त यायचं, हिरवागार आहे, आणि वाढण पण चांगली. आता मी आलो आहे, हरण्याची जागा बदलेली, आता खिलेरीची जागा बदली. तो खिलेरी चल तिकडं, खायला लय नखऱ्याची गाय आहे ही साधं सुद्धा खात नाही, हिला चांगलं शेलकं खायला पाहिजे, लयच नखरे करते. काय इथं आता हे ताग आहे बरं का, पिल्ल्याला आवडतो का बघ. आता पहिली वेळेस टाकलाय त्याला, ओढ तर घेत होतं ते हिरवं बघून, पण खात आहे का नाही आवडत त्याला. खाते राव, खाते, पण ताक काय जास्त नाही, 5-6 दिवसच राहणार आहे, त्याच्यामुळे बघतो. शेंडे खाते, पण जास्त आवडत नाही त्याला. त्याला अगोदर वाटलं त्याच्या आवडीचं गवतच आहे. ए पिल्लुडे खा नाही का, चल म्याऊ. का रे पिल्या, हां काय पाहिजे तुला? गुचिड मेले का नाही, मेले असते हे चिटकून राहिले असते, पण मेले असते. इकडं बघ, काय पाहिजे तुला, काय पाहिजे खा. म्याव म्याव म्याव, इकडं हो. गुचिडे कर, थांब की, थांब ना, थांब 1 मिनटं, थांब ना, थांब इथं, थांब 1 मिनटं, बघून तर दे ना काय ते. जवळ पाहिजे तुला, ते जवळ गेलं ना मारायला शिकत आहे. हां थांब इथं, हो माग, काय पाहिजे? आता बैलाला आणलं होतं पाण्यावर, हौदात शेवाळ झालंय डबल. शेवाळ धुवायचं बरं का, पण ज्यावेळेस भुईमुगाला पाणी द्यायचं ना त्यावेळेस धुवायचं आहे. भुईमुगाला आधी गांडूळ खत टाकायचे, गांडूळ खत टाकलं ना मग नंतर त्याला डुबायचे, आणि डुबल्यावर पुन्हा पाणी द्यायचे. सरजे इकडे भुईमुगात कुठं मग, हे भुईमुग नको खाऊ, आत्ताच नको, चल चल इकडे चिमण्या चल. बहुतेक आज पौर्णिमा वाटते, चंद्र फुले आज किंवा उद्या असन पौर्णिमा, नाही उद्या असन पौर्णिमा. आत्ताच एकादश झाली ना. पिल्ल्याला दूध प्यायला सोडले, आता सगळे कामं झालेत बरं का. आता शेतातले सगळे काम झालेत, पिल्ल्याचं दूध प्यायचं झालं ना मग दूध काढायचं. आपण खिलेरीचं दूध आहे ना घरी खाण्यासाठीच काढतो, म्हणजे एक लिटर 1.25 लिटर, कधी 1.5 लिटर काढायचं, कधी 1.25 लिटर, कधी 1 लिटर असं काढतो. आणि वासरू जर जास्त वेळ इथं राहिलं ना तर मग जरा ते पिऊनच घेतं सगळंच. पण आपण वासराला अगोदर पिऊन देतो, कारण की कसं आहे ना, खिलेरीचं दूध मला लय आवडतं, म्हणजे मला खिलेरी दूध आवडतं, त्याच्यामुळे मग मी खायला काढत असतो. आणि थोडंसं तूप बनवायचं, आपल्याला बी आरोग्याला बी चांगलं असते, तर त्याच्यामुळं. आणि तुम्हाला वासरू वाटतंय का असं की आपण वासराला थोडं पिऊन देतो आणि जास्त आपण काढतो? नाही, वासरू जास्तच पित असेल आणि कमी आपण काढतो. पण आपलं कसं, कमी जरी काढलं ना तरी ॲडजस्ट होतं. मध्ये वासरू 1-2 दिवस दूध पिलं नव्हतं ना, तर त्याच्यानंतर 7-8 दिवस दूधच नाही काढलं, म्हणजे त्यालाच पिऊन दिलं असं होतं. आपल्याकडं गंगा पण दूध देते ना खायला, मग त्याच्यामुळे आपण हिचं थोडं काढतो आणि गंगाचं थोडं, असं मिळून खायला वापरतो दूध.
आता ते लय फास्ट दूध पित आहे. अगोदर दमाने पित होतं, आता लय फास्ट पित आहे.